लोकशाहीमध्ये कोणालाही कोणावर आरोप करता येतो, त्यालाच लोकशाही म्हणतात. हुकुमशाही देशांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही, हे माध्यमांसहित सगळ्या रिस्ट्रिक्शन होतं. आपल्याकडे 75 ते 77 19 महिन्याची आणीबाणी होती, पण तशी आणीबाणी देशात नाही. प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आहे, शंका व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसं रोहित पवारांनी त्यांची शंका व्यक्त केली, काही पुरावे पण त्यांनी गोळा केले. चौकशी समित्या वेगवेगळ्या स्तरावर ज्या निर्माण झालेल्या आहेत. मग विमानतळ प्राधिकरणाची चौकशी समिती आहे, महाराष्ट्राची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही चौकशी समिती नेमली आहे. त्या चौकशी समितीसमोर त्यांनी हे पुरावे दिले पाहिजेत आणि त्याच्यातून काही लक्षात आलं काळबेरं आहे तर त्याच्यावर ॲक्शन होईल ना. इथे काही रफादफा होत नसतं. आणि अजितदादा तर आपल्या सगळ्यांचे नेते होते, त्यांच्या अपघातामध्ये काही काळबेरं सापडलं तर ॲक्शन होणार. कारण त्यांनी म्हटलं की CID ही फक्त राज्यपुरती असते, पण तुम्ही जे काही नेमणूक केलं ते केंद्रालाच द्यावं जाते, त्यामुळे केंद्राची एखादी समिती त्याच्यावर स्थापन करावी, चौकशी करावी. रोहित पवारांना मी करेक्ट करतो की विमानतळ प्राधिकरण जे असतं ते केंद्राचं असतं. व्हेरी नेक्स्ट मोमेंट त्याची इन्क्वायरी सुरू झाली. ब्लॅक बॉक्स कलेक्ट करण्यापासून खूप गोष्टी झाल्या आहेत. आता याच्यापेक्षा केंद्रीय इन्क्वायरी काही हवी असेल, मग CBI लावा, मग असू शकतं. तर त्याची त्यांनी मागणी करावी रितसर. आपल्याकडे एखादी मागणी करण्याची आणि ती मागणी मान्य होण्याची सुद्धा काही प्रक्रिया ठरलेली आहे. रोहित पवारांनी सांगितलं की विदर्भातल्या एका नेत्याने जाणीवपूर्वक मिटिंगला वेळ केला आणि फाईलवर सही करण्यास भाग पडला, जेणेकरून त्यांना जो गाडीनं प्रवास होता तो टाळा आणि विमानानं प्रवास करण्यास भाग पडला, असा आरोप म्हणजे केलेला. जाणीवपूर्वक हे सगळं झालेलं आहे. नाही, माझं काय म्हणणं आहे की चौकशी समिती जी आहे ती अशा प्रकारचं ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे, ज्यांना काही पुरावे द्यायचे आहेत, त्यासाठी वेळ देणार. समजा आता हे कोणीतरी आमदार जाणीवपूर्वक सही, उशीर झाला, बाय रोड, विमान, हे द्या चौकशी समितीवर. म्हणजे म्हणजे माध्यमांपुढे मांडलंच पाहिजे, पण माध्यमांच्या समोर मांडणं याची चौकशी नाही होऊ शकत. माध्यमांसमोर जे मांडतो ते ऑन पेपर आणून ते सबमिट करून त्याची ॲक्नॉलेजमेंट घेऊन त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. मला असं वाटतं की रोहित पवार ते करतील.